जय जय रघुवीर समर्थ रामा हो जय रामा 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 पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय रामा 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 हो नाथा हो दीन नाथा 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 हो दीन नाथा 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 हो दीन नाथा नाथा हो दीन नाथा नाथा हो दीन नाथा 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 हो दीन नाथा नाथा तुमचे चरणी राहो माता तुझी चरणी राहो माता रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा बंधु हो दीना बंधु 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 हो दीना बंधु 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 हो दीना बंधु बंधु हो दीना बंधु बंधु हो दीना बंधु 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 हो दीना बंधु बंधु रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा हो जय रामा हो जय रामा रामदास रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली
माऊली दया करी करी करुणा सावली दया करी रामदास माऊली दया करी मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर सावली दया करी सुख कर सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास रामदास माऊली दया करी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला बोला रघुपती राघव राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम बोला बोला सुंदर माधव मेघ श्याम बोला बोला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघ श्याम नाम सुंदर माधव मेघ श्याम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज जय सद्गुरु वेणा स्वामी महाराज की सब संतन की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की गो माता की भारत माता की जय जय रघुवीर समर्थ राम गावा राम ध्यावा
ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान राम गावा राम धावा राम जीविता विसावा मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचे बाळ राम कौसल्येचे बाळ मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचे बाळ राम गावा राम धावा राम जीविता विसावा राम कैवल्याचा दाणी राम कैवल्याचा दाणी रामदासा अभिमानी रामदासा अभिमानी राम गावा राम धावा राम जीविता विसावा राम गावा राम धावा राम जीविता विसावा राम जीविता विसावा राम जीविता विसावा आपदामर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते उत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनांची ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलिते सावकाश भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या आनेन प्रियतां देवो भगवान जानकी पती श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ आदिनारायणं विष्णुं ब्रह्मानं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं अखिल गुणनिधान भक्तवत्सल प्रभू रामचंद्र आराध्य दैवत मारुतीराय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज सद्गुरु वेणा स्वामी महाराज तसेच माझे आध्यात्मिक गुरु
भूषण स्वामी महाराज, माझे कीर्तन गुरु कौस्तुभ स्वामी महाराज, तसेच या विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे त्या सर्व संत सज्जनांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. तसेच ही सेवा ज्या ठिकाणी चालू आहे महारुद्र हनुमान, या हनुमानास साष्टांग प्रणिपात करते. तसेच मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुम्हा सर्वांचा वंदनयुक्त सन्मान करते आणि आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. आजच्या सेवेसाठी घेतलेलं पद हे आपल्या समर्थ माऊलींचंच आहे. राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुण गाण, मंगलाचे जे मंगल राम कौसल्याचे बाळ. असं समर्थ माऊलींनी हा अभंग रचलेला आहे. आणि आजच्या नवमीच्या दिनी हा मी घेतलेला आहे. का घेतलाय याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण इथे जमलेले सर्व समर्थ भक्त आहात. समर्थांनी आपलं सर्व आयुष्य कसं व्यतीत केलंय. राम गावा राम ध्यावा नुसतं सांगितलं नाही जगाला, ते असं नुसतं सांगणारे संत नाहीये. जे सांगितलं ते आधी आचरणात आणलं. म्हणजे आपलं संत मंडळी असेच होते, आधी करायचं, आधी आचरण स्वतः करायचं, मग दुसऱ्यांना सांगायचं. त्यातलेच हे समर्थ रामदास स्वामी, सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आपले, त्यांचा अधिकार फार थोर. आपण मगाशी श्लोकात उल्लेख केलाच. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यहिंसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. गर्जना अशी जोरात करूया म्हणजे आजूबाजूच्या लोकांना कळेल आज दासनवमीचा उत्सव मठात आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता कसा उत्साह वाटतोय. असे समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग आज निरूपणासाठी घेतलाय. समर्थांना याच्यात काय अभिप्रेत आहे हो. राम गावा राम ध्यावा. राम गावा म्हणजे रामाचं नाम आणि त्याबरोबर येणारं गुण हे समर्थांना इथे सांगणं अभिप्रेत आहे. म्हणजे रामाची सगुण उपासना करावी, रामाला अगदी डोळे भरून पाहावं आणि त्याची उपासना करावी. नाम घेतलं की आपल्याला त्याचे गुण आपोआप आठवायला लागतात. थोडक्यात उदाहरण घ्यायचं तर आपण आपल्या परिचयात असतात कोणी नातेवाईक किंवा मित्रमंडळी, त्यांचं नाव घेतलं की आपोआप थोड्या वेळात आपल्याला त्याची गुण आठवायला लागतात. तो ना तसाच माहिती, म्हणजे नाम घेतल्यावर गुण आठवतात. तसं भगवंताचं सुद्धा तसंच केलं पाहिजे. म्हणजे भगवंताचं नाम घेतल्याबरोबर त्याची गुण, या गुणांचा अभ्यास आपण केला पाहिजे. भगवंत कसे आहे हो, षडगुणेश्वर आहे, असे गुण भगवंतामध्ये आहे. समर्थांनी सुद्धा त्या मनाच्या श्लोकात वर्णन केलं आहे. कसा आहे हो राम. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी सेवकांचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. असं वर्णन मनाच्या श्लोकात करून ठेवलंय. कसा आहे हा राम. घनश्याम हा राम लावण्य रूपी,
म्हणजे रामाचं रूपाचं वर्णन केलंय. कुरळ्या कुरळ्या केसांचा राम, सावळा राम, घनश्याम हा राम, लावण्य रूप आहे पण त्याचं. आणि पुढे काय म्हणताय समर्थ की महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, म्हणजे त्याच्या हातात कायम धनुष्यबाण आहे असे राम आहे. आणि त्याचे गुणही तेवढेच महत्वाचे. एका पदात वर्णन केलंय, माथी फेटा जटाने सिपीता फटा, माथी फेटा जटाने सिपीता फटा, माथी फेटा जटाने सिपीता फटा, माथी फेटा जटाने सिपीता फटा. हसमुख सावळा हार राम माझा, हसमुख सावळा हार राम माझा, माथी फेटा जटाने सिपीता फटा, माथी फेटा जटाने सिपीता फटा. मुक्त माळा गळा केशरी चाटया, मुक्त माळा गळा केशरी चाटुळा, हास्यवदन हा राम माझा, हास्यवदन हा राम माझा, माती पेटा जटाने सिपीता फटा, माती पेटा जटाने सिपीता फटा. सारया संसारी काही नाही म्हणून, सारया संसारी काही नाही म्हणून, कृष्ण सुत गाई तव गोड नाम, कृष्ण सुत गाई तव गोड नाम, माथी पेटा जटाने सिपीता फटा, माथी पेटा जटाने सिपीता फटा, माथी पेटा जटाने सिपीता फटा. असं लावण्य रूप या रामाचं आहे. अहो काय सुंदर वर्णन केलंय. माती फेटा जटा नेसी पिता फटा. रामाचा पितांबर कसा आहे, रामाचा कमरपट्टा कसा आहे हो. अहो कमरपट्टे तर अनेक निघाले आजच्या युगात, तर अनेक आहे, प्लॅस्टिकचे, जर्मलचे, अनेक अनेक धातूचे निघालेत. पण रामाचा कसा आहे कमरपट्टा, रत्नमय गोमटा कमरपट्टा. म्हणजे असा रामाच्या कमरपट्ट्याला रत्न जोडलेले, असं सुंदर असे सर्व दागिने रामाचे, असे लावण्य रूप आहे सगळं. म्हणजे रामाचं रूप गुण हे वर्णन त्याचं पाहिलं की मनाला शांती मिळतो, आल्हाददायक असं वाटतं. अहो मर्यादेला आणि पोरुषेला वाटलं आकार घ्यावा, त्यांनी रामाचा आकार घेतला. आणि ह्या रामाचं असं दर्शन घेतल्याने, त्याचं गुणगान केल्यावर काय होतं, आपल्या जीवाची अवस्था काय प्राप्त होते. राम जीवीचा विसावा. समर्थांनी असं म्हटले की राम जीवीचा विसावा, अशी अवस्था आपल्याला प्राप्त होते. पहा रामाचं गुण कसं आहे. एक रामायणातला प्रसंग, दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर रामाला अभिषेक होणार होता. अख्ख्या अयोध्येत दवंडी पिटवली गेली. रामाचा राज्याभिषेक आहे. सर्व लोक तयारीला लागले. अहो रांगोळ्या काढल्या, अत्तराचे सडे घातले, त्यावर रांगोळ्या घातल्या, पानं फुलांनी अवघी अयोध्या नगरी सजवली. असं सुंदर अयोध्या नगरी सजली. आणि अशात माय कैकई हिने रामाला निरोप धाडला आणि रामाला बोलवून घेतलं. राम आले आणि पाहतात तर काय, आपले तात वडील खाली मान घालून विषण्ण अवस्थेत रडत होते. तेव्हा रामाला पाहून रामाला आश्चर्य वाटलं, हे काय पाहतोय मी. तेव्हा त्यांनी विचारलं, माता माझे वडील
माझे पिताश्री असे का बसले आहेत? काय दुःख आहे त्यांना काय समस्या आहे? तेव्हा माता कैकेयी म्हणते कशी, रामा, मी युद्धाच्या प्रसंगी त्यांच्याकडून 2 वर मागितले होते, ते जर तू पूर्ण करशील तर त्यांना आनंद होईल. तेव्हा राम म्हणतात, कोणते 2 वर मागितले होते? पहिला भरताला राज्याभिषेक आणि दुसरा तुला वनवास. राम तात्काळ म्हणतात, बस एवढंच ना, आणखीन काही समस्या आहे का? तर ती माता म्हणते, नाही, काही नाही, पण तू जाशील वनात? तेव्हा राम म्हणतात, हो, तात्काळ लगेच जायला तयार आहे. असं राम म्हणतात. अहो, वडिलांनी तर एका शब्दाने सुद्धा नाही सांगितलं जा, पण वडिलांच्या वचनांचं पालन, पितृवचन, हा गुण रामात होता. ते रामाने ताबडतोब वनात जायचा निर्णय घेतला. रामाच्या मनात असं आलं का की आता उद्याला राज्याभिषेक होणार आहे आणि वनात कशाला जायचं, मी जाणार नाही किंवा हे सगळं वैभव सोडणार नाही, असं मनात आलं का रामाच्या? तर नाही. कारण रामात हे गुण होते की तत्काळ पितृवचन, वडिलांच्या वचनांचं पालन करायचं ना. राम वनवासात जायला लगेच तयार झाले. याचं वर्णन भागवतातल्या 11व्या स्कंदात दिलेलं आहे. अहो, जे चरण वनात जायला तयार होतं ते चरण मृगाच्या मागे धावेल का हो? तर नाही. ते सुद्धा तिथे सुद्धा पत्नीला शब्द दिला की देतो आणून, म्हणून त्या मृगाच्या मागे धावले. आणि असे चरण, असे महाअवतार हे भगवान राम आहे. एका पदात सूरदास म्हणतात, राम चरण सुखदाई भज मन, राम चरण सुखदाई भज मन, राम चरण सुखदाई भज मन, राम चरण सुखदाई, राम चरण सुखदाई भज मन, राम चरण सुखदाई भज मन, राम चरण सुखदाई, राम चरण सुखदाई. जिनी चरण से निकसे सुरसई, जिनी चरण से निकसी सुरसई, राम भज पायो. जिनी चरण से निकसी सुरसई, शंकर जटा समाई. जिनी चरण से केवट धोइल न, जिनी चरण से केवट धोइली, तब हरि नाव चलायो. भज मन, राम चरण सुखदाई भज मन, राम चरण सुखदाई भज मन, राम चरण सुखदाई भज मन, राम चरण भज मन, राम चरण सुखदाई. असं रामाचं चरण आहे की ज्या चरणाची जर आपण पूजा केली की आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. आणि आपल्या वेणा स्वामींनी सुद्धा याचं वर्णन पदात केलंच आहे. सकलही ऋषीमुनी भजती जयाला, तो एकची सुखधाम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. असं वेणा स्वामींनी एका पदात वर्णन केलेलं आहे. असा हा राम, हा
बंधनातून मुक्त करणारा आहे. आणि कल्याणाचं कल्याण, मंगलाचं मंगल होण्यासाठी आपण या रामाच्या चरणाशी लागलं पाहिजे. आणि पुढच्या चरणात समर्थ माऊली म्हणते की राम कैवल्याचा दाणी, रामदासा अभिमानी. राम कैवल्याचा दाणी म्हणजे दान कशाचं द्यावं, कोणी द्यावं, तर ते रामानेच द्यावं. दाता एक रघुनंदन, वरकडी लंडी देईल कोण. तया म्हणून आम्ही तया प्रती मागावे. कोसळोनी पडे आकाश, आणि कांचीन वाट पाहे. दाता एक रघुनंदन, वरकडी लंडी देईल कोण. म्हणून आम्ही रामदास, राम चरणावरी आमचा विश्वास. कोसळोनी पडे आकाश, आणि कांची वाट न पाहे. असे आम्ही रामदास आहोत की आम्ही समर्थांच्या माध्यमातून आम्ही रामाच्या जवळ जाणार आहोत. राम कैवल्याचा दाणी. अहो, दान मिळवण्यासाठी, कैवल्याचं दान मिळवण्यासाठी पण आम्ही कशाने बांधले गेलो आहोत हो. आम्ही बंधनात बांधलं गेलो आहोत. आणि ते बंधन 3 प्रकारे माणसाला बांधतं. एक जीवाचं बंधन, कर्माचं बंधन, आणि तिसरं प्रकृती बंधन. अहो, भगवंतांनी पण गीतेत सांगितलंय ना, सत्वरजस्तव इति गुणानां प्रकृती संभवा निबद्धन्ते महाबाहो देहे देहिनमव्ययम्. गोपाल कृष्ण भगवान की. असं गीतेत सांगितलंय. सत्व रज तम इति गुणान म्हणजे आपण सत्व रज आणि तम या 3 गुणांमध्ये आपली निर्मिती झालेली आहे. या 3 गुणात निबद्धन्ते म्हणजे आपण बांधले गेलेलो आहोत. सत्व रज तम या 3 गुणांपैकी एक गुण आपला प्रबल असतो, प्रत्येकाचा असतो. आणि आपण जे वर्तन करतो ना, त्या वर्तनातूनच आपण आपले गुण प्रदर्शित करतो. असं हे सत्व रज तम गुण आहे. सत्वाने माणसाची आध्यात्मिक प्रगती होते, रजोगुणाने अधोगती होते. असे हे सत्व रज तम गुण आहेत. आणि पुढचं कुठलं बंधन आहे तर अज्ञान. अज्ञान हे बंधन आहे. अज्ञानामुळे माणसाला काहीच समजत नाही. गीतेत पण सांगितलेलं आहे ना, अधश्चोद्वा प्रसृता तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. गोपाल कृष्ण भगवान की जय. कर्मानुबंधीनि मनुष्य लोके म्हणजे कर्माने बांधला गेलेला आहे मनुष्य. म्हणजे आई जशी वेणी घालते ना, एका ते गुमते वेणी, असे त्रिगुणांनी आपण बांधले गेलेला आहोत. निसर्गाचं बंधन आहे हो. आपण आता म्हटलं विषयवृत्त इकडेच्या तिकडे हलवता येईल का, तर नाही. तिथे निसर्ग बंधन आहे. आणि अज्ञान बंधन, कर्माचं बंधन. अहो, कर्मबंधन तर इतकं वाईट आहे म्हणजे की त्या कर्माच्या बंधनातून प्रत्येकाला जावं लागणार आहे. त्याच्यातून कोणाचीच सुटका नाही. मागच्या जन्मीचं असो किंवा या आताच्या जन्मीचं चालू कर्म असो, त्या कर्माच्या न्यायातून कोणाचीच सुटका नाही. आणि तिसरं अज्ञान. अज्ञान हे बंधन असं आहे की मी मोठा हुशार शहाणा असं प्रत्येकाला वाटत असतं. हे अज्ञान बंधन आहे की देहबुद्धी, मी म्हटलं की माझे, आमचे, हा शब्दच अज्ञान मनुष्य वापरतो. ही देहबुद्धीत जोपर्यंत माणूस असतो ना, तोपर्यंत त्याचा आध्यात्मिक विकास होणार नाही, कुठल्याच प्रकारचा विकास होणार नाही. त्यामुळे अज्ञान हे बंधन आहे. हे जड ग्रंथींमुळे हे अज्ञानाचं बंधन माणसाला निर्माण होतं. आणि हे अज्ञानाचं बंधन जर आपल्याला घालवावं असं वाटत असेल ना, तर काय करावं, तर
राम जीवीचा विसावा. रामाचं गुणगान केलं पाहिजे, रामाचं ध्यान केलं पाहिजे. पहा, आपल्या समर्थांनी सुद्धा काय सांगितलंय, नाम घ्या. मनाच्या श्लोकात वर्णन केलंय. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे गडे पूर्ण ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. कसं आहे नाम? समर्थांनी लिहून ठेवलंय. जयाचे नामे महादोष जाती, जयाचे नामे गती पावी जेती, जयाचे नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. असं परमेश्वराचं नाम आहे. तर ते नाम आपण घेतलं पाहिजे. बघा, एक दृष्टांत आहे. दृष्टांताशिवाय सिद्धांत लक्षात येत नाही. गोंदवल्याचा प्रसंग आहे. महाराज असताना तिथे थोरलं महाराजांचं एक मंदिर आहे, मंदिराच्याच पुढे, आणि तिथे एक गादी आहे, अजूनही आहे. त्या गादीवर महाराज रोज बसायचे आणि सकाळी गादीवर बसायचे आणि गावातली मंडळी महाराजांजवळ यायची आणि त्यांच्या समस्या, त्यांच्या कटकटी घेऊन यायच्या. कोणी भाऊ भाऊ, बंधू बंधूमध्ये वितुष्ट आली. महाराज बघा, आमच्या बंधू बंधूंमध्ये वितुष्ट आली. मग महाराज काय करायचे, त्यांना दोघांना समजून सांगायचे, बाबा तू असं कर, असं कर. मग काही लोक तर लांबूनच ओरडत यायचे, महाराज महाराज आधी आमचं बघा. इतके हायपर होऊन यायचे. महाराज त्यांना शांत करायचे, बसवायचे. काय समस्या आहे सांगा, आणि त्या दोघांच्या समस्यांचं निराकरण करायचे. काही तर सासू सुना यायच्या. सासू म्हणायची माझं सुनेशी पटत नाही, सून म्हणायची माझं सासूशी पटत नाही. मग त्या दोघींनाही समजून सांगायचे, बाई ग तू असं कर, बाई ग तू असं कर, असं दोघींनाही समजून सांगायचे. असं करत करत 12 वाजून जायचे. आणि मग 12 वाजले की मग सगळ्यांना भोजन प्रसाद. तेव्हापासून ही भोजन प्रसादाची परंपरा आजतागायत चालू आहे. मग सगळेजण भोजन करून शांततेने आपापल्या घरी जायचे. असं नित्य नियमाप्रमाणे चालू होतं. आणि एक दिवस महाराज प्रवचन करत होते की अहो, सगळा भार रामावर टाकून द्यायचा. आपण कोणी नाही, करता करविता तो राम आहे. एकदा की आपण रामावर भार टाकला की आपण निवांत राहायचं, निश्चिंत राहायचं, असं आपल्या प्रवचनातून महाराज सांगत होते. पण त्यामध्ये श्रुत पाठक नावाचे व्यक्ती जवळ आले आणि म्हटले, महाराज तुम्ही आत्ता सांगितलं सगळं करणारा राम आहे, ते काही मला पटलं नाही. तर सगळं करणारा राम आहे, मग मानवी प्रयत्नांचं काय? मानवांनी प्रयत्न करायचेच नाही का? तेव्हा महाराज म्हणतात, जननी जठरी जन्मविला तो पोसूनही पंचही प्राण. अहो, मातेच्या स्तनात कधीपासून दुधाची निर्मिती करतो, तर तो आमच्यासारख्यांचे समस्या निराकरण करणार नाही का? तरी पण या पाठकांचं काही निराकरण होत नाही. ते म्हणतात नाही बा, मला काही पटलं नाही. तरी पण मानवी प्रयत्नांचं काय, असं ते परत म्हणतात. तेव्हा महाराज म्हणतात, राम करता म्हणशी पावशी यश कीर्ती प्रताप. मग ते म्हणतात, बरं असं म्हणता तुम्ही, मग महाराज मी सांगतो तसं कराल का? महाराज म्हणतात काय? आणि ते गृहस्थ तरा 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 रामाच्या जवळ जातात. तो तिथे तांब्या भरलेला असतो, तो आणतात आणि म्हणतात, महाराज घ्या, करा संकल्प. महाराज म्हणतात, काय संकल्प करू? मग तूच सांग बाबा, काय करायचं संकल्प? मग ते पाठक म्हणतात की घ्या पाणी हातात आणि म्हणा, उद्या 200 लोकांना जेवायला घालील. महाराज म्हणतात, बरं आता सांगणारा तू आहे, तुझं तर ऐकलंच पाहिजे मी. मग महाराज पाणी घेतात हातात आणि संकल्प सोडतात की 200 जणांना जेवायला घालील.
अजून काय रे, अजून काय आज्ञा आहे, असं महाराज म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात कसे की उद्या कोणीही चूल पेटवायची नाही आणि बाहेरून सुद्धा मागवायचं नाही, सगळ्यांनी इथे येऊन बसायचं. पण महाराज म्हणतात हो, सगळ्यांनी इथे येऊन बसायचं, पण नुसतं बसायचं नाही, नामस्मरण करायचं. ठरलं. गावात दवंडी पिटवली गेली आणि मग ही एवढी मोठी गर्दी, अहो 200 लोक होते ते तिथे 2000 लोक झाले की त्या 200 मध्ये आपला नंबर लागेल की काय. सगळे लोक जमलेले. 11 वाजले, 12 वाजले, शांतता, काहीच हालचाल नाही. 1 वाजत आला. मग तिथे एक छोटं बाळ होतं. ते त्याच्या आईला म्हणतं, आई ग, मला आता फार भूक लागली, मला काहीतरी खायला दे ना. तेव्हा ती आई म्हणते, अरे तुझी काय रे कटकट, आपण इथे कशासाठी आलोय आणि कोणी बोलवलंय आपल्याला? महाराजांनी ना. महाराजांकडे जा, त्यांना सांग भूक लागली. मग तो बाळ महाराजांकडे जातं आणि महाराजांना म्हणतं, महाराजांच्या पायाला घट्ट मिठी मारतं आणि म्हणतं, महाराज मला भूक लागली आहे, मला काय खायला काहीतरी द्या ना. मग महाराज म्हणता, बाळा मला जसं म्हटलास ना तसं रामापुढे जा आणि रामाला सांग भूक लागली. मग ते बाळ खरंच रामापुढे जातं आणि रामाला हात जोडतं, रामा मला भूक लागली असं म्हणता न म्हणता तोच मागे बैलगाड्यांचा आवाज येतो. बैलगाडीतून एक गृहस्थ खाली उतरतात आणि महाराजांना साष्टांग नमस्कार घालतात आणि म्हणतात, महाराज माझं चुकलं, मागच्या वर्षी मी नवस केला होता की पुत्रप्राप्ती झाली तर मी मठात अन्नदान करेल. पुत्रप्राप्ती झाली पण मी अन्नदान करायचं विसरून गेलो. काल माझ्या पत्नीने मला आठवण करून दिली की ताबडतोब उद्याच्या उद्याच मठात तुम्ही जा आणि अन्नदान करा. त्याप्रमाणे बघा मी सगळी बैलगाडी भरून अन्न आणलंय, आता फक्त आपण गरम करायचं आणि सगळ्यांना वाढायचं. तेव्हा मग महाराज उठतात आणि रामापुढे जातात. त्यांच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहतात की रामा तू शब्द खरा केला. तेव्हा त्या श्रुत पाठक असतात, त्यांनी पण माफी मागतात, माझं चुकलंय. म्हणजे बघा आपण जो हा भार आहे हा रामावर टाकला आणि निश्चिंत झालो की तो भार वाहणारा तो सगळा परमेश्वर प्रभू राम आहे. म्हणून आपण चिंतनाने, ध्यानाने, मननाने त्या रामाला आत्मसात केलं पाहिजे. आणि समर्थ माऊलींनी पूर्वपद्यात आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण काय करायचंय, राम गावा राम द्या, राम जीविसा विसावा, राम गावा राम द्यावा, राम जीविसा विसावा, राम गावा राम द्यावा, राम जीविसा विसावा, राम गावा राम द्यावा, राम जीविसा विसावा. कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुण गाण, राम गावा राम द्यावा, जीविसा विसावा. मंगलाचे जे मंगल रघुरायाचे गुण गाण, राम गावा राम द्यावा, राम जीविसा विसावा. राम कैवल्याचा दाणी, रामदासा अभिमानी, राम गावा राम द्यावा, राम जीविसा विसावा, राम जीविसा विसावा. कीर्तन परंपरेनुसार आपण 2 मिनिटं भजन करूया. रघुपती राघव राजा रामपती सीताराम. बोला बोला. रघुपती राघव राजा रामपती सीताराम. जानकी जीवन राम नाम. बोला बोला. जानकी जीवन राम नाम.
सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु वेणा स्वामी महाराज की जय, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। कथाभाग असं म्हणणं आजच्या दिवशी चुकीचं वाटतंय, कारण कथाभाग अगदी थोडा असतो हो। आज मला जे समर्थांचं पूर्ण जीवनचरित्र सांगायचं आहे, अख्खा जन्म कमी पडेल हो, त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल, इतकं समर्थ माऊलींचं चरित्र मोठं आहे। रामनवमीचा दिवस असतो, सर्वत्र आनंदी आनंद झालेला आहे आणि राणूबाईंच्या मनात येतं, माझ्या घरी राम जन्माला येईल का, असं राणूबाईंच्या मनात येतं। अहो, राम जन्माला यायला, सत्पुरुष जन्माला यायला मागच्या 22 पिढ्यांचा तप कारणीभूत होतं। आतापर्यंतचे संत आपण पाहिले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या अख्ख्या पिढ्यानं पिढ्या तपाचरण झालंय, तेव्हा त्या घरात संत जन्माला आलाय। तसंच तप सूर्याजीपंत ठोसर आणि राणूबाई या दाम्पत्यांचं, अहो त्यांना प्रत्यक्ष सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला की तुम्हाला 2 पुत्ररत्न प्राप्त होणार आहे, मोठा आहे तो सूर्याचा अंश होईल आणि दुसरा मारुतीचा अंश होईल आणि तो ब्रह्मचारी राहील आणि जगाचा उद्धार करेल, असा वर प्राप्त झाला। आणि त्या योगे मोठा मुलगा म्हणजे आपले गंगाधर स्वामी हे आणि आपले समर्थ स्वामी राणूबाईंना दिवस गेले आणि मनात विचार आला की राम जन्माला येईल का। रामनवमीचा दिवस मंदिरात, रामनवमीचा दिवस मंदिरात, कथा कीर्तन चालले अहोरात्र, कथा कीर्तन चालले अहोरात्र। रामनवमीची संधी खास त्यात, रामनवमीची संधी खास त्यात, याच समयी जन्मला राम भक्त, याच समयी जन्मला राम भक्त। सन 1608 साली समर्थांचा जन्म झाला। समर्थ हे नंतर पद मिळालंय, पण नारायण पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्या नारायणांनी आशीर्वाद दिला म्हणून नारायण असं पाळण्यातलं नाव ठेवण्यात आलं। समर्थ हळूहळू मोठे होऊ लागले, नारायण हा मोठा होऊ लागला आणि 5व्या वर्षीच मोठ्या भावाला अनुग्रह मिळाल्याचं कळताच मलाही अनुग्रह मिळावा हा अट्टहास धरला आणि राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह प्राप्त झाला अवघ्या 5व्याच वर्षी। आणि रामाचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि त्या दिवसापासून हा जो नारायण आहे हा विरक्त बुद्धीचा बनला, हा एकांतात बसू लागला, विश्वाची चिंता याच्या डोक्यात येऊ लागली आणि एक दिवस हा अंधारी कोठडी आहे तिथे जाऊन बसला। आईने सगळीकडे पाहिलं, कुठे गेला नारायण, कुठे गेला नारायण, गावात कुठेच दिसेना। मग अंधारी कोठडीत जय जय रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ।
आई राणूबाई या अंधारी कोठडीत काहीतरी सामान आणण्यासाठी गेल्या. अंधारात या नारायणाच्या देहाला स्पर्श झाला आणि कोण इथे असं त्या पाहायला लागल्या. तेव्हा त्या म्हटल्या, नारायण तू इथे काय करतोय? तेव्हा त्याने काय उत्तर दिलं? भगवंताने विश्व निर्मिले, भगवंताने विश्व निर्मिले, लीला ही जणू त्याची, लीला ही जणू त्याची. पाहिन कोणी भावमनीचा, पाहिन कोणी भावमनीचा, पाहिन कोणी भावमनीचा. चिंता करी विश्वाची आई, चिंता करी विश्वाची. चिंता करी विश्वाची. अहो, ज्या वयात आपल्या पाल्यांना काही समजत नाही, म्हणजे पालकांना चिंता करावी लागते पाल्यांची, त्या वयात हा नारायण काय म्हणतो? चिंता करी विश्वाची. या विश्वाची चिंता करतोय. त्याचं ते विरक्त रूप पाहून आईला काळजी वाटायला लागली की, आणि काही दिवसानंतर वयाच्या 12व्या वर्षी मग आईला वाटलं की याचं लग्न केलं की हा सुधरेल, याची विरक्ती कमी होईल. अहो, सगळ्याच आयांना असं वाटतं की लग्न केले की मुलं सुधारतात. हा गैरसमज सगळ्या आयांचा असतो. जय जय रघुवीर समर्थ. तसं राणूबाईंनाही वाटलं की याचं लग्न करावं म्हणजे याच्यात सुधारणा होईल. मग आई नारायणाला म्हणते, नारायणा मला तुझे 2चे 4 हात करायचे. असं ऐकल्यावर नारायण खूप चिडला. लग्न हा शब्द ऐकल्यावर नारायण खूप चिडायचा. पळून जायचा गावात कुठेतरी, झाडावर जाऊन बसायचा आणि कोणी बोलवायला आलं तर त्याला त्याच्या अंगावर दगड मारायचा की लग्नाचा विषय नको. मग आई एक दिवस म्हणते की हे वागणं बरं नाही तुझे. आणि एवढ्यातच वडीलही निधन पावतात. देवाज्ञा होते वडिलांना की आता तू घराचा सांभाळ केला पाहिजे, घरात लक्ष दिलं पाहिजे, आणि तू मला वचन दे की तू बोहल्यावर चढशील, असं मला वचन तुझ्याकडून पाहिजे आहे. समर्थ पण असे होते की आईचा आज्ञाप्रमाण हे गुण समर्थांमध्ये होते. काय बोहल्यावर चढायचं ना, ठीक आहे चालेल असं म्हटलं. समर्थांनी लग्नासाठी होकार देतात आणि सर्व लग्नाची तयारी होते. आणि राणूबाई पण त्यांच्या भावाच्या मुलीशीच लग्न ठरवतात. आसनगाव म्हणून गाव असतं, त्या गावात त्यांचे बंधू राहत असतात, त्यांच्याच मुलीशी या नारायणाचं लग्न ठरवलं जातं. लग्न घटिका जवळ येते. गोरज मुहूर्तावर लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो. अंतरपाठ धरला जातो. वधूवर तिथे येतात. नारायण तिथे बोहल्यावर चढतो आणि गुरुजी म्हणतात, सावधान. पुढचं म्हणत नाही असं गुरुजी म्हणतात. मग हा विचार करतो की सावधान का? सावध आहे पण सावधान का म्हणतात? गुरुजींना हा विचारतो, सावधान काय? मी तर सावध आहे. मग का असं का? तर सावध यासाठी की बोहल्यावर आहे तो परत सावध, नंतर प्रत्येक पाऊल हे सावधानतेने टाकायचं म्हणून सावधान. मग तेव्हा हा नारायण विचार करतो की बरं झालं आता मला सावध केलंय असं मनात विचार करतो आणि संधी सापडवतो आणि त्या बोहल्यावरून निसटतो. द्विज सावधान ऐसे, द्विज सावधान ऐसे, वदती मंडपी सर्वजन. तो एक रामदासे, तो एक
ऐकती जनी सर्वत्र. या रामदासानेच फक्त ऐकलं की सावधान. बाकीचे काय करतात हो? हार घालून घेतात आणि हार जीवनात मानतात. हा एकच रामभक्त आहे, रामदास आहे की त्याने सावधान हा शब्द ऐकला आणि तो सावध झाला आणि तिथून निसटला, तिथून पलायन केलं. आणि रात्रीची वेळ होती, गोरज मुहूर्त असल्यामुळे पलायन केलं. सगळे गावचे लोक शोधायला लागले, कुठे गेला नारायण, कुठे गेला. अगदी नदी किनारे, तळ्यात, वाडे, मंदिरं सगळं पाहिलं पण कुठेच पत्ता नाही. अहो, हा नारायण निसटला. आणि तिरातिराने येऊन हा एक 7-8 दिवसांनी 200 कोस लांब असं नाशिक, हे जे आपलं पुण्यभूमी आपली ही आहे, नाशिक येथे काळाराम मंदिरात पोहोचला. आणि तिथे पोहोचल्यावर प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. डोळ्यामध्ये पाणी आलं रूप पाहून. आणि तिथेच संकल्प केला की प्रभू, मला इथे तपश्चर्या करायची आहे, कोणतंही विघ्न येऊ देऊ नका, असा मनात संकल्प केला. आणि जवळच असलेलं ही आपण जिथे आज बसलेलो आहो, ही टाकळी पुण्यभूमी ही जागा निवडली. आणि सगळ्यांपासून दूर गुहेमध्ये तपश्चर्या व्यवस्थित होईल म्हणून इथे तपश्चर्याचं ठिकाण हे शोधलं. कशी हो टाकळी भूमी? जगी धन्य ही टाकळी पुण्यभूमी, अनुष्ठान केले जिथे राम नामी. असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे, जगी धन्य ते स्थान गोदातिरीचे. जय जय रघुवीर समर्थ. जगी धन्य ती टाकळी भूमी. अशी जगात धन्य असली ही टाकळी भूमी आहे जिथे आपण आज इथे बसलेलो आहोत. ही अशी पुण्यभूमी ही फार पवित्र आहे. हे ठिकाण समर्थांनी निवडलेलं आहे. आणि आपले रथसप्तमीचा मुहूर्त साधून गायत्री पुनश्चरणाला प्रारंभ केला. आणि जवळच असलेल्या संगमावर आपल्याला सगळ्यांना परिचितच आहे कुठे आहे तो संगम. त्या संगमावर ते रोज जायचे आणि तपश्चर्या करायची. पहाटे 3 वाजता उठायचे आणि तपश्चर्याला सुरुवात करायचे. अशी खडतर साधना केली. पहाटे स्नान संध्या उरकून गायत्रीचं पुनश्चरण करत पाण्यातच कमरे एवढ्या पाण्यात उभे राहायचे. आणि शरीराची काही तमा बाळगली नाही. अहो, त्यांचे पाय अर्ध शरीर असं कुजायला लागलं होतं पाण्याने, अक्षरशः पांढरं पडलं होतं. मासे लचके तोडायचे, सगळं शरीर असं फुटलं होतं, तरी पण त्यांनी शरीराकडे लक्ष दिलं नाही. 12 वर्ष खडतर अशी साधना आपल्या या टाकळी भूमी या संगमावर केली. आणि सुरुवातीला समर्थांना लोकांनी खूप त्रास दिला. हो, सगळ्या संतांना त्रास दिलेला आहे, तसंच समर्थांनाही खूप त्रास दिलेला आहे. पण समर्थांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय आणि आपली साधना अशी चालू ठेवली. एक दिवस ते ध्यानस्थ असे बसलेले असतात. या गुहेच्या इथे जे वृक्ष आहे त्या वृक्षाच्या खाली ध्यानस्थ बसलेले असतात. आणि तिथून जवळच दशक पंचक नावाचं गाव, त्या गावातले गिरीधर पंत व अन्नपूर्णाबाई हे दाम्पत्य राहत होतं. आणि अचानक गिरीधर पंत असतात, त्यांना क्षयरोग होतो आणि त्याच्यात ते निधन पावतात. आणि मग ही अन्नपूर्णा बाई अवघे 18 वर्ष वय, तारुण्य, पण ही सती ही सती जाण्याचा निर्णय घेते, समागमन करण्याचा निर्णय घेते. म्हणून ती मोठी मिरवणूक चाललेली, म्हणजे ही रथयात्रा ती चाललेली, शव घेऊन चाललेले लोक 60-70 लोक जमलेले असे. आणि त्या दशक पंचक गावात काही स्मशान नव्हतं, म्हणून ते टाकळीच्या किनाऱ्यावर येऊन हा सोहळा करायचा असं म्हणून सगळे चाललेले. आणि ही अन्नपूर्णाबाई ह्या पण चाललेल्या. आणि मग हिच्या मनात येतं की आता आपल्याला तर सतीच जायचंय, जायच्या आधी हे जे समोर साधू दिसताय यांचं दर्शन घेऊ.
म्हणून ही या नारायणाजवळ येते आणि नमस्कार करते. बांगड्यांचा आवाज येतो आणि समर्थ डोळे उघडतात आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. तेव्हा ती म्हणते, महाराज हा आशीर्वाद ह्या जन्माचा का पुढच्या जन्माचा? तेव्हा समर्थांना काही लक्षात येत नाही. समर्थ स्मित करतात आणि त्या आजूबाजूच्या लोकांना बोलवतात आणि विचारतात काय घडलंय. तेव्हा मग त्यांना हकीकत कळते आणि समर्थ तळक तिथून उठतात आणि हातात गंगाजल घेतात आणि त्या गिरीधर पंतांच्या जवळ येतात आणि म्हणतात, आधी याच्या दोऱ्या सोडा. आणि त्या दोऱ्या सोडल्या जातात आणि हातातल्या त्या तीर्थाने जय जय श्रीराम, जय राम, जय जय राम असं ते तीर्थ शिंपडलं जातं. आणि काय आश्चर्य, ते प्रेतातून ते गिरीधर पंत उठून बसतात आणि श्रीराम, जय राम, जय जय राम असं भजन करू लागतात, जस काही झोपेतूनच उठून बसले. आणि ते सगळे लोक पाहतात, सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आणि मग ते दोघंही नवरा बायको समर्थांना साष्टांग नमस्कार करतात आणि समर्थ म्हणतात, आता तुम्ही आधी पहिले स्नान करा आणि तुमचं नित्य कर्माला सुरुवात करा. तेव्हा त्या अन्नपूर्णाबाई समर्थांना म्हणतात की तुम्ही मला जो आशीर्वाद दिला आहे अष्टपुत्र, तर माझा जो पहिला पुत्र आहे तो मी तुम्हाला अर्पण करेल असा संकल्प करतात. आणि काही कालांतराने त्यांना पहिला पुत्र होतो आणि ते पुत्र घेऊन समर्थांकडे येतात आणि समर्थांना म्हणतात की मी सांगितल्याप्रमाणे हा पुत्र तुम्हाला अर्पण करते. तेव्हा समर्थ म्हणतात, ही उपाधी आम्हाला नको, कारण आम्हाला तप करायचंय, पण योग्य वेळ येताच हा मुलगा आम्ही तुमच्याकडून अवश्य घेऊ. याचं उपनयन झालं की हा पुत्र आम्ही अवश्य घेऊन जाऊ. अहो, असे अनेक चमत्कार या टाकळी क्षेत्री झालेले आहेत. समर्थांनी इथेच करुणाष्टक, जुना 21 समासी दासबोध असे ग्रंथ इथे लिहिलेले आहे. आणि असे त्यांच्या तपामुळे त्यांना ह्या आपल्या नाशिकमध्येच समर्थ रामदास स्वामी ही पदवी बहाल होते. सर्वत्र समर्थ रामदास स्वामी म्हणून लोक ओळखू लागतात. आणि आपलं एवढं भाग्य थोर की प्रथम काय जे आहे ते आपल्या टाकळी मठाने दिले आहे. पहिला मठाधिपती, पहिला मठ, पहिला मठाधिपती, पहिला शिष्य, असं जे पहिलं आहे हे सगळं आपल्या ह्या टाकळी मठाने दिलंय. म्हणून या टाकळी मठाचा हा तुरा हा मानाचा पहिला आहे. असं ह्या टाकळीचं आपल्या पुण्यभूमीचं महत्व आहे. मग समर्थ 12 वर्ष ही तपश्चर्या पूर्ण होते आणि मग प्रभू रामरायांच्या आज्ञेप्रमाणे ते टाकळीहून जायला निघतात. पण तेव्हा उद्धव स्वामी म्हणतात की मी तुम्हाला जाऊ देणार नाही, मी तुमच्या बरोबर येणार. तेव्हा समर्थ म्हणतात की तू कुठेच जायचं नाही, तुला हा जो मग तेव्हा समर्थ गोमय मारुती तयार करतात आणि टाकळीचा मठ, पहिला मठ स्थापन करतात की तुला या मठामध्ये राहायचंय, मठाची उपासना चालू ठेवायची आहे. असं म्हणून कोणालाही नकळत समर्थ इथून प्रस्थान करतात आणि भारत भ्रमण करतात. भारत भ्रमण करायला सुरुवात करतात. रामेश्वर, अयोध्या, मथुरा, काशी सर्वत्र भारत भ्रमण करतात आणि शेवटी हिमालयाच्या टोकावर जातात. तेव्हा समर्थांना ती म्हणजे हिंदुस्थानाची ती स्थिती पाहून फार वाईट वाटतं की काय स्थिती आहे, ह्या जनसमुदायाची काय स्थिती आहे, की काय अवस्था आहे ही आपल्या जनाची. आणि आता माझा काय उपयोग या शरीराचा, तपसाधना झाली, सगळं झालंय, आता काही ह्या शरीराचा उपयोग नाहीये. अहो काय स्थिती होती हो, किती ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टविल्या, किती एक त्या देशांतरी विकिल्या, किती एक त्या जाहजी पाठविल्या, किती एक त्या हाल होऊन मेल्या. असं ही परिस्थिती होती. ते पाहून समर्थांचं मन उद्विग्न होतं. काय करायचं आता जगून, इतकी वाईट अवस्था आहे समाजाची. कारण त्यांनी 12 वर्ष पूर्ण समाजाचं अवलोकन केलं, बारीक बारीक गोष्टी त्या भारत भ्रमणातून त्यांच्या लक्षात आल्या. आणि आता काय आपली साधना झाली, तप झाली,
असं म्हणून समर्थ त्या हिमालयाच्या टोकावरून उडी मारली पण होती, पण प्रभू रामचंद्रांनी त्यांना झेललं आणि म्हणाले की मी यासाठी तुमची शरीर रक्षिलं नाहीये, तुम्हाला अजून कृष्णातीरी काम करायचं आहे. कृष्णातीरी जा आणि तुमचं उर्वरित काम पूर्ण करा, कारण कृष्णातीरी एक शिव नामक बालक जन्माला आलेला आहे. तो धर्म रक्षणाचं काम करेल, तुम्ही तो राष्ट्र रक्षणाचं काम करेल, तुम्ही धर्म रक्षणाचं पूरक काम त्याला अनुसरण करा, कृष्णातीरीवर जा, अशी आज्ञा प्रभू रामचंद्रांची होते. आणि मग ते परत यायला निघताय. येता येता परत ते त्र्यंबकेश्वरी येतात. त्र्यंबकेश्वरी येऊन गंगा स्नान करताय, परत गोदावरी नदीवर येताय, रामाचं दर्शन घेताय आणि आपल्या पहिल्या मठात टाकळी मठात येतात आणि मठाचं कामकाज कसं चाललंय बघतात, उद्धवाला भेटताय आणि पैठणकडे रवाना होतात. पैठणकडे काही दिवस राहून आणि मग आता 2 तप पूर्ण होत आहे, आईची भेट नाही आणि आईला वाटत असेल की पुत्र भेटावा म्हणून समर्थ आपल्या जामगावी जातात आणि मातृदर्शन घेतात आणि आईला दृष्टी देऊन कृतार्थ करतात. कपिल गीताचं ज्ञान जसं कपिल महामुनींनी केलं तसं समर्थ आईला भागवत आणि कथा ऐकवून आईला ज्ञान संपादन करून देतात. आणि मग 1 महिना तिथे राहून परत समर्थ रामा आज्ञेनुसार चाफळला येतात. चाफळला सुद्धा तिथे ग्रामस्थांना विनंती करतात की मला इथे मंदिर स्थापन करायचंय, ती जागा द्यावी. तर सगळीकडेच जनांचा त्रास, त्या लोकांनी काय करावं तर स्मशानाची जागा द्यावी. हो, काही शिष्य रागवले, म्हणे समर्थ हे असं कसं लोक वागताय. समर्थ म्हणाले असू देत, अरे इथे यायला तरी लोक घाबरतात, असू दे, ठिकाण चांगलं आहे. मग समर्थ तिथली ती जागा तिथली साफसफाई करतात, नंदनवन तिथे फुलवतात आणि सुंदर असं मंदिर बांधतात. तोपर्यंत सगळा शिष्य समुदाय बराचसा जमा होतो. कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, वेणा स्वामी, शिवाजी महाराज असे समर्थांचे शिष्य, पण समर्थांसारखेच समर्थ असे उच्च कोटीचे शिष्य समुदाय तयार होतो आणि चाफळचं मंदिर बांधलं जातं. पण मंदिर बांधल्यानंतर आता रामाची मूर्तीची स्थापना कशी करावी. प्रभू रामचंद्र एक दिवस स्वप्नात येऊन सांगतात की अंगलाई डोहात उडी मार, तिथे तुला या मूर्ती सापडतील. त्याप्रमाणे डोहात उडी मारतात आणि तळ गाठतात आणि त्यांना रामाची मूर्ती हातात येते. रामाबरोबर लक्ष्मण, सीता, मारुती या सगळ्या मूर्ती हातात येतात आणि वाजत गाजत समर्थ त्या मूर्ती चाफळच्या राम मंदिरात आणून स्थापन करतात. आणि मग शिवाजी महाराज त्यांना सज्जनगड, म्हणजे आत्ताचं सज्जनगड नाव, परळीचा किल्ला त्यांना भेट म्हणून देतात. आणि मग समर्थांना विनंती करतात की तुम्ही या मठावर जाऊन राहा, वास्तव्य करा. मग समर्थ त्या मठावर परळीच्या किल्ल्यात म्हणजे आजच्या सज्जनगडावर जातात आणि 6 वर्ष तिथे तपसाधना करतात. शिष्य समुदाय, अनेक तिथल्या प्रसिद्ध कथा आहेत, आपल्याला सर्वांना त्या ज्ञात आहेत. अनेक तिथे प्रसंग घडले आहेत, कथा घडल्या आहेत. अशा एक दिवस समर्थ सगळ्या भक्तांमध्ये कोण निष्ठावान आहे हे तपासण्यासाठी, हे पाहण्यासाठी म्हणून एक दिवस धाब्याचा जो मारुती आहे तिथे जातात. अंगाला शेंदूर फासतात आणि वेडाचं सोंग करतात आणि तिथे सगळ्यांना म्हणतात या पुढे जो पुढे येईल त्याची खांडोळी केली जाईल. पळा 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 दोरीवर जो येईल पळा 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 जवळ जो येईल त्याची बोई खांडोळी पळा 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 असं रूप घेतात. ब्रह्मपिसाच्या जवळ जो येईल त्याची खांडोळी होईल असं मुद्दाम हातात तलवार घेतात. सगळे शिष्य जवळ यायला घाबरतात.
म्हणतात खरंच समर्थांना वेड लागलंय, नको बाबा जवळ जायला, असं सगळं म्हणतात. पण कल्याण स्वामी असतात ते पुढे येतात आणि म्हणतात करा खांडोळी, काही पण करा, पण मी तुमच्या जवळ येईल. मुद्दाम मग कल्याण समर्थ म्हणायचे ये पुढे, आणि समर्थ एक पाऊल मागे जायचे आणि कल्याणाला म्हणायचे ये पुढे. असं करत करत शेवटी कल्याण स्वामी त्यांचे पाय धरतात, नतमस्तक होतात. मग समर्थ हातातली तलवार फेकून देतात आणि कल्याणाला आलिंगन घालतात आणि म्हणतात कल्याणा, या कथेचं निमित्त साधून कल्याणाला म्हणतात की आता तुझं इथलं कार्य संपलं, आता तू डोंगाव परांडा इथे जायचं आणि उत्तर कार्य तिथे करायचं आणि मी सांगेपर्यंत गडावर यायचं नाही, असं आज्ञा देतात. त्याप्रमाणे कल्याण स्वामी परांड्याला निघून जातात. असं आता समर्थांना आपलं कार्य संपवण्याची आता वेळ आलेली आहे असं लक्षात आणून समर्थ, आणि तेवढ्यातच काय होतं की समर्थांच्या पट्टशिष्या वेणास्वामी या पण माहेरी जाण्याची आज्ञा समर्थांकडून घेतात. समर्थ त्यांना माहेरी जाण्याची आज्ञा देतात. त्याप्रमाणे कीर्तन करून वेणास्वामी समर्थांच्या पायाशी लीन होतात, आपला देह अर्पण करतात आणि समर्थ त्यांच्यावर एक मानसकन्या म्हणून अग्निसंस्कार करतात आणि त्या अग्निसंस्कारातून एक चाफ्याचं झाड आपोआप उगवून येतं आणि त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या आग्नेय दिशेने वाढू लागतात. असं ह्या वेणास्वामी आपण मघा श्लोकात म्हटलंच आहे, वृंदावनासी बहुशांत काया चाफा फुलला बहुवेडी निष्ठा समाधीवरी वर्षत आहे गुरुला नमस्कार हा समर्थ वेणा पदाला जय जय रघुवीर समर्थ. अशा वेणास्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन आपला देह अर्पण करतात. असं आणि तेवढ्यातच काय होतं, शिवाजी महाराजांची निधनाची वार्ता समर्थांना कळतेच आणि समर्थांनी लिहूनच ठेवलं आहे, महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, असे समर्थांनी लिहूनच ठेवले की महाथोर ते मृत्यू पंथेची गेले. त्याप्रमाणे समर्थांचं कार्य संपवण्याची आता समर्थांना घाई झाली आणि समर्थांनी आता दासबोध ग्रंथ जो शिवथर गढीमध्ये लिहिलेला 7-8 वर्ष गढीमध्ये राहिले आणि भारत भ्रमणात आणि आतापर्यंतचा जो अनुभव आला आणि सगळ्या हंसगीता गुरुगीता या सगळ्यांचा अभ्यास करून समर्थ दासबोध लिहायला घेतात आणि तो दासबोध ग्रंथ आता पूर्णत्वाला येणार आणि शेवटची एक ओळ बाकी होती, ती ओळ लिहायला घेतात की आमुची ऐसी प्रतिज्ञा शिष्याशी काही न मागावे, तरी परी भगवंतासी भजत जावे श्रीराम. ही ओवी 12व्या दशकात 10व्या समासात समाविष्ट केली आणि त्या दिवशी समर्थांना कृतकृत्य झालं आणि दासबोध हा पूर्णत्वाला आला. समर्थांना याचा आनंद झाला आणि समर्थांचे शिष्यगण सगळे उद्धव स्वामी आणि समर्थ हे नेहमी एक खेळ खेळायचे की समर्थ एक ओवी लिहायचे आणि उद्धव स्वामी ती ओवी पूर्ण करायचे, असा हा त्यांचा कायम खेळ चालायचा. तेव्हा समर्थ ओवी म्हणायला लागतात आणि रघुकुळ टिळकाचा वेळ सन्निध आला, तदुरूपी भजनाने पाहिजे सांग केला. आणि समर्थ म्हणता उद्धवा आता पुढची ओळ तू पूर्ण कर. अनुदिनी नवमी हे आठवावी, लगबगीने कार्यसिद्धी करावी, असं म्हटलं आणि समर्थ म्हणतात शाब्बास शाब्बास उद्धवा, मला रामरायाने तुला ही बुद्धी दिली आहे. अनुदिनी नवमी ही आठवावी, लगबगीने कार्यसिद्धी करावी. समर्थ म्हणतात आता माझा काळ जवळ आलाय. आणि असं म्हटल्याबरोबर उद्धव स्वामींच्या डोळ्यातून गळागळा अश्रू व्हायला लागतो. स्वामी हे माझ्या तोंडून काय बाहेर पडलं, स्वामी असं होऊ देऊ नका.
खूप वाईट वाटतं उद्धवाला. आणि तिथे जमलेले अक्का स्वामी, दिनकर गोसावी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर होतात की समर्थ माऊली आता आमच्या इथे थोडेच दिवस आहे, यांचा सहवास आहे. सगळ्यांना गळागळा डोळ्यातून अश्रू यायला लागतात. अनुदिनी नवमी आठवावी आणि पंचमीचा दिवस उजाडतो आणि सगळे शिष्य समुदाय जमतो आणि अक्का स्वामी महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही जाल पण आमचं काय होणार, तुमच्या मागे आम्ही कसं जगावं. इतका सहवास मिळाला होता. अहो नुसत्या चरित्राने आपल्याला सहवास मिळतो हो, तर ते जे जवळचे शिष्य त्यांची काय अवस्था झाली असेल. अक्का स्वामी म्हणतात, महाराज तुम्ही गेल्यानंतर आमचं काय होणार, आम्ही कसं जगायचं. तेव्हा समर्थ म्हणतात, माझी काया आणि वाणी गेली जैन अंतःकरणी, तरीच आत्मा रामदास बोध हे माझे स्वरूप सिद्ध. माझी काया वाणी जरी गेली तरी अंतःकरणी मी आहे निरंतर. आत्मा रामदास बोध हे माझे स्वरूप सिद्ध. हे निरंतर तुम्ही वाचा. आणि माणूस जसं शरीरावरचे वस्त्र बदलतो ना, तसंच हा देह बदलतो, पण आत्मा या ठिकाणीच आहे. त्यामुळे माझी कधीही आठवण आली तर तुम्ही दासबोध उघडा, वाचा आणि तुमचं समाधान होईल असं समर्थ म्हणतात. आणि तेवढ्यातच तंजावरहून एका अंध कलाकाराला समर्थ दृष्टी देतात आणि त्याच्याकडून राममूर्ती, रामपंचायतन असं तयार करण्यात येतं आणि ते सज्जनगडावर त्या मूर्ती आणल्या जातात. त्या राममूर्तींना समर्थांच्या हस्ते 5 दिवस अभिषेक केला जातो आणि नवमीचा दिवस उजाडतो आणि सगळे शिष्य समुदाय सगळे समर्थांच्या जवळ येऊन बसतात. सगळे जवळ येऊन बसतात आणि तेव्हा उद्धव स्वामी समर्थांच्या जवळ असतात, अक्का स्वामी जवळ असतात. दुपारचे 12 वाजतात आणि समर्थ रामरायाला नमस्कार करतात, आरती करतात. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय याची ज्योत ओवाळली जाते आणि हळूहळू करत नाभी, छाती, कान, नाक याच्यातून एक एक पंच इंद्रियातून प्राण बाहेर निघतो आणि पंच प्राणातून आत्मा हा पंचतत्वात विलीन होतो आणि अखेरच्या समयी समर्थ काय उद्गार करता, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं. आणि जे उद्धव स्वामी असतात समर्थांचे मानसपुत्र म्हणून ते समर्थांवर अग्निसंस्कार करतात आणि 3 दिवसानंतर त्या जिथे अग्निसंस्कार केलंय आणि अग्निसंस्कार पण ज्या वेणा स्वामींचे जे चाफ्याचं झाड असतं त्या सावलीतच होतात आणि 3 दिवसानंतर त्या राखेतून आपोआप स्वयंभू समाधी प्रगट होते आणि त्या समाधीचं दर्शन हे फक्त आतापर्यंत 2च जणांना प्राप्त झालंय. ते म्हणजे तंजावरचे भीमा स्वामी आणि दुसरे आत्ताच्या काळातले आपले श्रीधर स्वामी 19व्या शतकातले आहेत. श्रीधर स्वामींचे तपाचरण इतकं असतं की त्यांना समर्थ स्वतः दर्शन देतात आणि भगवान श्रीधर स्वामी अशी पदवी बहाल करतात. असं 2 जणांनाच आतापर्यंत समाधीतून दर्शन झालंय. असे समर्थ माऊली ही हेच सगळं समर्थांना का प्राप्त झालंय, कारण त्यांनी संपूर्ण आयुष्य हे रामनामात घालवलंय, रामचरणात घालवलंय, रामाचं गुणगान केलंय, रामाचं ध्यान केलंय. म्हणून
त्यांना ही कैवल्याची प्राप्ती झाली आहे, मोक्षाची प्राप्ती झाली आहे. आणि असं रामनाम जर आपण घेतलं आणि आपणही आपल्यालाही मोक्षापर्यंत जायचं असेल तर मूळ पदात समर्थ माऊली आपल्याला सांगते त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायला पाहिजे. माझी सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि काय चुकलं असेल तर मला माफ करा. झाले कीर्तन शेवट गोड मनीधरा श्री जानकीच्या वया कीर्तन रंगी वाजवा कर टाळी नाम घोषे पातका होय होई तेथून कल्याण साम्राज्य सुख वाळा रागो बाळसे. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाठ. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाठ. सज्जन गड निवासी आई मजला ठाव द्यावा पाठ. सज्जन गड निवासी आई मजला ठाव द्यावा पाय. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाय. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाय. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाय. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाय. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. श्रीराम